मुंबई, ठाणे, पुण्यात स्वबळावर लढण्याबाबत चाचपणी करा. अमित शहांकडून पालिका निवडणुकीबाबत संकेत, सूत्रांची माहिती. सह्याद्रीवरील भेटीत बीएमसी निवडणुकीसाठी शिंदेंची शहांकडे 107 जागांची मागणी. मात्र शहांकडून शिंदेंना कोणतंही ठोस आश्वासन नाही, सूत्रांची माहिती. कामांसाठी सर्व मंत्र्यांच्या मागे लागा. अजित पवार माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजे. आपण मोठे भाऊ मागे हटू नका. अजित पवारांविरोधात तक्रार करणाऱ्या आमदारांना शहांचा कानमंत्र. विजय शिवतारेंच्या कुटुंबातील जुना वाद चव्हाट्यावर. लग्न सोहळ्यात पुण्यातील शिवसेना जिल्हाध्यक्ष दिलीप यादवांसह मुलगा विनय यादवांवर धमकावल्याप्रकरणी गुन्हा. शिवतारेंची भाची केतकी शिंदेंकडून फिर्याद. राज्यात 6 ते 7 दिवसात अतिमुसळधार पावसाचा इशारा. महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, गोव्यात हवामान विभागाचा रेड अलर्ट. तर मध्य महाराष्ट्र आणि कोकणात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा. अहिल्यानगरच्या वालुंबा नदीला पूर. वाळकी, अकोळनेर परिसराला फटका. वाळकी पूलही पाण्याखाली. पाणी न ओसरल्यानं 24 तासांनंतरही अनेक गावांचा संपर्क तुटलेलाच. यंदा सरासरीच्या 106% पाऊस. बीड, जालना, वाशिम, नांदेड, सोलापूरला जोरदार पावसाचा फटका. बार्शीत घरांची पडझड तर अनेक ठिकाणी पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान. राज्यात 19 मे पासून झालेल्या पावसामुळे 34 जणांचा मृत्यू. मुंबई, पुणे, रायगड, जालना आणि नगरमधील नागरिकांनी जीव गमावला. नवी मुंबईत मुसळधार पाऊस. एपीएमसी बाजारपेठेत फळांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. ग्राहक नसल्यानं फळं पडून. पुण्यातील दौंड तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं. 8 महिन्यापूर्वीच बांधलेला राहूमधला रस्ता पावसामुळे वाहून गेला. मुंबईत पाणी भरल्याप्रकरणी पालिका प्रशासन कारवाई करणार. कंत्राटदारांना 10 लाखांचा दंड ठोठावणार. कंत्राटदारांनी पुरेशी यंत्रणा उभी न केल्याचं पालिकेचं म्हणणं. मुंबईत पाणी साचल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी. शेलारांचा उल्लेख. बाताशीष शेलार करत बॅनरमधनं टीका. मविया काळातील बीएमसीच्या पावसाळी प्रकल्पांसंदर्भात श्वेतपत्रिका आणा, आशिष शेलार यांची नगरविकास विभागाकडे मागणी. पूरप्रतिबंधक प्रकल्प अपूर्णावस्थेत असल्याचा शेलार यांचा दावा. राज्यात पावसामुळे 37,000 हेक्टरवरील शेतीचं नुकसान. पंचनाम्यांना आजपासून सुरुवात होणार. अमरावती जिल्ह्याला पावसाचा सर्वाधिक फटका. बांगलादेशी मच्छीमारांसंदर्भात तक्रारी आल्यानं नितेश राणेंची भाऊच्या धक्क्याला भेट. भाऊच्या धक्क्यावर हिरव्या सापांची वळवळ सहन करणार नाही, राणे आक्रमक. पुणे महापालिकेचा अजब कारभार समोर. नालेसफाईनंतर गाळ पुन्हा नाल्यातच टाकल्याचा प्रकार. बिब्वेवाडी आणि फुलपाखरू उद्यान परिसरातील प्रकार.